नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की या सर्व 5 योजनेचे पैसे राज्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। तर शेतकरी मित्रांनो, ह्या 5 वेगवेगळ्या योजना कोणत्या आहेत आणि त्या योजनेसाठी किती जिल्हे पात्र आहेत, त्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत आणि त्या योजनेचे हेक्टरी किती रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत, याचबरोबर हे संपूर्ण कोणत्या अनुदानाचे पैसे आहेत, ह्या 5 वेगवेगळ्या योजनेचे 5 माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एकाच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल आणि सबस्क्राइब जर केलं तर आजपासूनचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की या 5 वेगवेगळ्या योजनेचे पैसे वेगवेगळ्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। त्यामुळे आता शेतकऱ्यांवरती पैशांचा पाऊस अशा पद्धतीने 5 वेगवेगळ्या योजनेचे पैसे जमा होत आहेत। तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये पहिली योजना म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि राज्यातील पात्र झालेल्या मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र झालेल्या महिलांच्या खात्यामध्ये काल 14 ऑगस्ट 2024 रोजी प्रत्येक महिलेच्या खात्यावरती 3000 रुपये जमा झाले आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे, ज्या महिलांच्या खात्यावरती पैसे जमा झाले आहेत त्यांना मेसेज सुद्धा आलेले आहेत, ज्यांना मेसेज आलेले नाही त्यांनी खाते चेक करा। याचबरोबर शेतकरी मित्रांनो, दुसरं अनुदान म्हणजे खूप महत्त्वाचं आहे, म्हणजे खरीप हंगाम 2023चा पीक विमा। तर शेतकरी मित्रांनो, याच्यासाठी राज्यातील जवळपास खरीप हंगाम 2023च्या पीक विम्यासाठी 7280 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून जे काही अनुदान आहे ते विमा कंपन्यांना वितरित केलं आणि अखेर विमा कंपन्यांच्या माध्यमातून 1,10,53,000 शेतकऱ्यांना 7280 कोटी रुपयांचा पीक विमा खरीप हंगाम 2023 साठी मंजूर झालेला आहे आणि जवळपास त्याच्यापैकी 4000 कोटी रुपये वाटप झालेले आहेत आणि 3009 कोटी रुपयाच्या वाटपाची प्रक्रिया सुरू आहे, ज्याच्यामध्ये सरसकट पीक विम्यासाठी जवळपास 33 लाख शेतकरी पात्र आहेत 34 जिल्ह्यातील। याचबरोबर 25% अग्रिमसाठी 54 लाख शेतकरी पात्र करण्यात आले आहेत आणि जवळपास वैयक्तिक क्लेमचे सुद्धा शेतकरी पात्र करण्यात आले आहेत। आणि जे काही पोस्ट हार्वेस्टच्या डाट्यानुसार पीक कापणी प्रयोगांती जे काही नुकसान झालेले शेतकरी आहेत ते 1.5 लाख शेतकरी पात्र झाले आहेत। त्या शेतकऱ्यांना 116 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत आणि अशा प्रकारे खरीप हंगाम 2023च्या पीक विम्याची वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। 3009 कोटी रुपये वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। त्यामुळे राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2023चा पीक विमा भरलेला होता, ज्या शेतकऱ्यांनी पीक विम्याचा गेल्या वर्षीचा क्लेम केलेला होता, त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचे दावे विमा कंपनीच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेले आहेत, त्याही शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। आणि त्याच्या व्यतिरिक्त मराठवाड्यातील जे काही 8 जिल्हे आहेत, ज्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, बीड, याचबरोबर जालना, याचबरोबर लातूर, याचबरोबर हिंगोली, याचबरोबर नांदेड, याचबरोबर परभणी, या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की या सर्व शेतकऱ्यांचे विमा कंपनीच्या माध्यमातून सर्वप्रथम दावे फेटाळण्यात आलेले होते, परंतु ते दावे परत मंजूर करण्यात आल्यामुळे त्याही शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ भेटणार आहे। परभणी जिल्ह्यातील 20 महसूल मंडळामध्ये सरसकट पीक विमा मंजूर झालेला आहे। जवळपास 20 महसूल मंडळातील 89,000 शेतकरी बांधवांना सरसकट पीक विमा मंजूर झालेला आहे, म्हणजे त्या शेतकऱ्यांना आता उर्वरित त्यांचा 75% पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढचं अनुदान खूप महत्त्वाचं आहे आणि पुढच्या अनुदानमध्ये कापूस सोयाबीन अनुदान। मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून कापूस सोयाबीनचं अनुदान वितरित करण्याकरिता मान्यता देण्यात आली आहे आणि एकूण राज्यातील कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी राज्यातील 34 जिल्ह्यातील 84 लाख शेतकरी राज्य शासनाच्या माध्यमातून पात्र करण्यात आले आहेत आणि जवळपास 84 लाख शेतकऱ्यांना हे पैसे भेटणार आहेत, ज्यामध्ये कापूस या पिकासाठी 1548 कोटी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत। याचबरोबर सोयाबीन या पिकासाठी 2646 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत आणि एकूण जवळपास 84 लाख शेतकरी बांधवांना 4194 कोटी रुपये कापूस आणि सोयाबीनसाठी दोन्हीसाठी मिळून एवढे पैसे मंजूर करण्यात आलेले आहेत। त्यामुळे या शेतकरी बांधवांसाठी पात्र झालेल्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे, परंतु याच्यामध्ये 2 अटी महत्त्वाच्या आहेत, ज्यामध्ये प्रामुख्याने ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2023 ची ई पीक पाहणी केलेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरती
लाभार्थी सोयाबीन आणि कापसाची नोंद असेल तेच लाभार्थी सोयाबीन आणि कापूस अनुदानासाठी पात्र राहतील, अशी माहिती राज्य शासनाच्या GRच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे। ज्यामुळे तुमचा जर कापूस सोयाबीनची नोंद असेल तर तुम्हाला ते पैसे भेटणार आहेत। आणि आता तुमच्या कृषी सहाय्यकाकडे जे काही याद्या आलेल्या आहेत त्या याद्या तुमच्या चावडीवरती तुमच्या ग्रामपंचायतीवरती लावलेल्या आहेत। त्यामुळे त्या ग्रामपंचायतीवरती लावलेल्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला संमतीपत्र द्यायचं आहे। आणि तुम्ही जर सामायिक खातेदार शेतकरी असाल तर तुम्हाला संमतीपत्र 1 आणि ना हरकत प्रमाणपत्र 2 असे 2 कागद तुमच्या कृषी सहाय्यकाकडे जमा करायचे आहेत। आणि लवकरात लवकर या पैशाचं वितरण सुद्धा होणार आहे। जवळपास हे जर संमतीपत्र आणि ना हरकत प्रमाणपत्र या येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये जर जमा झाली तर येणाऱ्या 20 ऑगस्ट 2024 पासून हे पैसे कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाचे पैसे जमा केले जाऊ शकतात किंवा 100% वाटपाची प्रक्रिया सुरू होईल, अशा पद्धतीचे एक शासनाच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढचं अपडेट आहे 34 जिल्ह्यांसंदर्भात म्हणजे रब्बी पीक विमा 2023च्या संदर्भात। तर शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून 9 विमा कंपन्यांना राज्य हिस्सा अनुदान म्हणजे रब्बी पीक विमा 2023चं राज्य हिस्सा अनुदान वितरित करण्याकरिता एका महिन्यापूर्वीच मान्यता देण्यात आली होती। त्यामुळे 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 733 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। आता 9 विमा कंपन्यांच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांना रब्बी पीक विमा मंजूर झालेला आहे त्या शेतकऱ्यांना 733 कोटी रुपये वाटप केले जाणार आहेत। त्यामुळे ही रब्बी पीक विमा भरलेल्या आणि क्लेम केलेल्या आणि पात्र झालेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। ज्यामध्ये प्रामुख्याने बुलढाणा जिल्ह्यामध्ये रब्बी पीक विमा सुद्धा वाटपाचे निर्देश देण्यात आले आणि खरीप पीक विमा सुद्धा वाटपाचे निर्देश देण्यात आले। ज्यामध्ये राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यातील एक आढावा बैठक पीक विमा संदर्भात घेण्यात आली आणि त्या बैठकीमध्ये विमा कंपनीला आदेश दिले की तुम्ही रब्बी पीक विमा सुद्धा 31 ऑगस्ट 2024 पर्यंत जमा करा आणि खरीप सुद्धा जमा करा आणि दोन्ही पीक विमा जमा करा। आणि जर तुम्ही नाही दिला तर तुम्हाला 12% व्याजासह शेतकऱ्यांचा पीक विमा द्यावा लागेल, अशा पद्धतीची माहिती देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता पुढचं महत्त्वाचं अपडेट म्हणजेच खरीप पीक विमा 2024। तर शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2024च्या पीक विम्यासाठी राज्यातील 1,65,00,000 शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केलेले आहेत। हे एक आनंदाची बातमी आहे शेतकरी बांधवांसाठी। आणि ज्यामध्ये प्रामुख्याने तुम्ही जर त्याचा क्लेम जर नुकसान झाल्यावर तुम्हाला 72 तासाच्या आत क्लेम करायचा आहे। तुम्हाला ई पीक पाणी सुद्धा करायचे आहे। तुमच्या पीक विमा ज्या पिकाचा भरलेला असेल त्याच पिकाची तुमच्या सातबाऱ्यावरती नोंद करायची आहे। ई पीक पाणी ॲपच्या माध्यमातून एक नवीन ॲप आलेलं ते अपडेट करा, त्या ॲपच्या माध्यमातून तुम्ही ई पीक पाणी करू शकता। तर शेतकरी मित्रांनो, दुसरं एक अपडेट आहे खरीप हंगाम 2023च्याच पीक विम्यासाठी 5 जुलै 2024च्या शासन निर्णयानुसार राज्य शासनाच्या माध्यमातून 303,70,00,000 रुपये उर्वरित राज्य हिस्सा अनुदान विमा कंपन्यांना वितरित करण्याकरिता मान्यता देण्यात आलेली आहे। आणि हे 303,70,00,000चं अनुदान या शेतकऱ्यांचा उर्वरित म्हणजे पोस्ट हार्वेस्टचा डेटा जे काही त्यांचा पीक विमा असतो उर्वरित त्या पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2023च्या पीक विम्याचा अपडेट, सोयाबीन कापसाच्या अनुदानाचा अपडेट, याचबरोबर रब्बी पीक विमा अपडेट, याचबरोबर खरीप पीक विमा 2024चा अपडेट, याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अपडेट, ते लाडकी बहीण योजनेचे सुद्धा कालपासून पैसे जमा झालेत। काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जर पैसे जमा झाले नसेल, फॉर्म जर अप्रूव्ह असतील आणि जर पैसे जर जमा झाले नसतील तर तुम्हाला 17 ऑगस्ट 2024 पर्यंत हे पैसे येऊन जातील। आणि प्रत्येक महिन्याच्या आता 15 तारखेला, कोणताही महिना असो, प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेला या मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेचे प्रत्येकी 1,500 रुपये पात्र झालेल्या महिलांच्या खात्यामध्ये वितरित केले जातील। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून 5 ते 6 योजनेचे डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा। प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची माहिती शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो। तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।